मजा आली असती. म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध. हा दादर कळवा हे यांचे टीम असल्या का मजा येते. हेलो शुक्रिया दशरथ पाटिल। और मुकाबला शीघ्र ही शुरू होने जा रहा है। इस बार मोनकडे बनामा आणि सनी भोईर यांचं हार्दिक स्वागत। अजय हरेश साठी 3 षटकारांसाठी 1000 रुपये रोशन करत। और सलामी बल्लेबाज अजय घरत स्ट्राइक के ऊपर। पहली गेंद मोसिम की डॉट चली गई। दूसरी गेंद और द विकेट से और फुल टॉस गेंद हवा में जरूर मिड विकेट के एरिया में नंबर 4 डीजे। साइड लावा। हॅलो ना प्रेक्षक आपला काय ऐकते? श्रीकृष्णाचे लोक ऐकलेले तर आपला कोण ऐकेल? स्कोर 4 और स्लोवन का प्रयोग किया। गति परिवर्तन वाली गेंद, चेंजेस ऑफ पेस और चकमा दिया बल्लेबाज को। सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर है 6। 3 गेंदें खत्म। 4 स्कोर 4 और ये गेंद अंपायर वाइट। खराब गेंद और स्कोर आगे जा रहे हैं पंजाब बोर्ड के ऊपर 5। शानदार जानदार आयोजन नियोजन और फाइनल में बीसीसी भेंडकल टीम पहुंच गई है। नेक्स्ट बॉल और ड्राइव किया खूबसूरती के साथ। स्ट्रेट ड्राइव डाउन द ग्राउंड। मिलेगा दूसरा रन। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 के साथ हम देख सकते हैं तो यहाँ डेविड 11 गाउदे केलोनी टीम। टोटल स्कोर 7। प्रेक्षक आहेत, विविध रंगाचे प्रेक्षक आहेत। और पुल किया गेंद को एक बार फिर से और गेंद सीमा लेकर रो पार। इट्स अ 4 रन ठोक ठोक। ये सुमधुर संगीत आप सभी लोग सुन रहे हैं। विशेष डीजे थोड़ा मॉनिटर को आवाज दो। और यह केलोनी टीम का स्कोर है 11। स्कोर। नेक्स्ट डिलीवरी यानी कि आखिरी गेंद और इस बार टाइमिंग प्रॉपर अच्छा नहीं लेकिन सिंगल जरूर मिलेगा। मिडान के क्षेत्र में गेंद को फील्ड किया और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। पहला ओवर खत्म हो चुका है। यहां डेविड 11 गाउदी केलोनी टीम का स्कोर है 12 बगैर नुकसान। फर्स्ट ओवर खत्म और मोनकडे टीम नवी मुंबई की टीम जिन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया। 12 गेंदों का खेल शेष। सौमंजिताताई मिलिंद पाटिल सरपंच ट्रॉफी 2025 आखिरी रात। फाइनल में बीसीसी भेंडकल अपने घरेलू मैदान के ऊपर अपने घरेलू टूर्नामेंट में फाइनल में पहुंच गई है।
सेकंड बॉल बॉलिंग ट्रैक के ओवर बॉल करेंगे मिस्टर विघ्नेश पाटिल। कोटे का पहला, पारी का दूसरा ओवर लेके ठानकेश्वर का यह खूबसूरत मैदान, भेनकल गांव का ही अनबान शान है मैदान। शरद जी महात्रे उनके साथीदार है अंपायर परेश पाटिल। ला जाओ अंपायर। बारह स्कोर बगैर नुकसान। 11 पे खेल रहे अजय घरत। हरेश ने अभी तक खाता नहीं ओपन किया है। स्ट्राइक ने मिली विघ्नेश की दूसरी ओवर की पहली बॉल। ऑन साइड के ऊपर इस गेंद को दिशा जरूर दी है मिड विकेट एरिया में, और एक ही रन, गुड फील्डिंग, गुड थ्रो, और एक सिंगल के साथ गावादेवी कॉलोनी टीम का स्कोर है 13 स्कोर। साढ़े 3 बज चुके हैं, 13 स्कोर। हरेश उत्तुंग छक्का, और देखिए गेंद मिड विकेट के कंट्री में और इस बार देखा पिक किया और आया नंबर छकड़ी। छक्के के साथ खाता ओपन, स्कोर है 19 कॉलोनी टीम। विघ्नेश को आसमान दिखाए हरीश ने। ऑन साइड के पर कलाई के सारे मोड़ दिया है, गैप में गेंद है और मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, तुम्हें चल रहा है इसी के साथ ये, और खतरा बनेगा अंपायर लगता है, और मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और 2 के साथ स्कोर आगे जा रहा है 21। आता तुझा बन गेला। आता याचा उमंगचा मोबाईल का चेक करेल त्याला, आहे ना 21। आदमी पतला है लेकिन ज्यादा बकबक है। शोड़े और कैच इट, और इसी के साथ हरीश पाटिल के पारी का खात्मा। 8 रन बना के वापस कॉलोनी टीम को पहला झटका 21, लॉस ऑफ 1 विकेट है। बिंदास जाऊ उद्या आणि काम करून टाक। ये लोकगीत मिलिंद शिंदे का आवाज था। ओमकार माली के लिए भी 1000 रुपए का इनाम है, लगातार 3 छक्के। रोशन घरत 21, लॉस ऑफ 1 विकेट, और इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष 3 ओवर का मैच है। ठंडी थोड़ी कम है बंधु, लेकिन फिर भी अभी चाहिए, उम्र बढ़ चुकी है, आणि म्हणून तर आपले म्हात्रे पाड्यातले आपले दामू काका नेहमी वाघ म्हातारा झाला की माशा फॉंग फॉंग करतात, हा प्रकार आहे। 21, लॉस ऑफ 1। आसमान खाली है, रात काली है, और उजाला चमक रहा है। सिद्धार्थ मोकल का वो डायलॉग था जब छोटा था हमारे साथ आते तो कहते रात काली है और उसमें उजाला चमक रहा था। 2017-18 की बात है वो। 21 को ओहो मिस्टर शॉट, कैच इट, और ड्रॉप कर चुके, कैच को पकड़ नहीं सके, जज नहीं कर सके, हवा में गेंद थी, और मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और स्कोर जाएगा 23। और करण खोपटा, जो खोपटा के करण है वो मैच को देख रहे हैं, उनका हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद। 23, लॉस ऑफ 1 विकेट। सरपंच ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन
कृपया लाईट बंद करा, लाईट बंद करा, गाडी समोर बघा. ओके, धन्यवाद. आखरी गेंद शेष. आणि उमंगने किती जरी खाला तर दरवर्षी तसाच तो. तब्येतीला जोर नाही त्याच्या. आणि काय होते, हाऊर खाऊन म्हणे ना, त्याची मुलं मोठी होत नाही. जोर दुसरीकडे काय लावील तो, त्याचा त्यालाच झालाय. ऑनसाइड के ऊपर एक सिंगल मिलेगा. कदाचित शरदादांनी काहीतरी त्याला सजेशन दिलं असेल उमंगला. आणि 2 षटकानंतर इकडे मात्र ओर डेव्हिड 11 गावदे केल्याने पाणी घेऊन जा. धावसंख्या 24. 2 षटकानंतर आणि 12 पाणी घेऊन जाईल. जा घेऊन पाणी. 24 धावा झाले बोल्डवर. 1 विकेट गॉन. केलोने संघ धावसंख्या और आखिरी 6 गेंदे शेष है. पारी का स्लॉग और डेथ और चलो डीजे हो जाए कुछ. जरा सांभाळून ठेवा ना, सकाळचा कुठे जावेल पटकन. 24 स्कोर 24. लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी 6 गेंदे. पारी का स्लॉग और डेथ हो रहे. हनामारी का हो रहे. मारधाड़ वाला हो रहे. लास्ट में ब्लास्ट. क्या इस आखिरी ओवर में कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा. 24 को लॉस ऑफ 1 विकेट. और गेंदबाज है मोहन. मोहन की आखिरी 6 गेंदें. सामना करेंगे स्ट्राइक के ऊपर ओमकार माली, जो व्यक्तिगत 3 पे खेल रहे हैं. अजय गरत 12 पे खेल रहे हैं. केलोनी टीम का स्कोर है 24. लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओवर खत्म हो चुके हैं. आखिरी 6 गेंदें. सरपंच ट्रॉफी 2025 दूसरा सेमीफाइनल. कृपया लाईट बंद करा. गाड्या इकडून येताना कृपया हात जोडून विनंती आहे तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट लाईट मारू नका. बंद कर लाईट. कारण लाईट आल्या सगळ्या चायनाच्या. मोहन ओमकार. ओ क्या छकरी है क्या छे. आउट. विकेट नंबर 2 गॉन. केलोनी टीम का 24 लॉस ऑफ 2 डीजे. आनंद शिंदे साहेबांना, महाराष्ट्राचे मशहूर गायक. आणि प्रल्हाद शिंदे साहेबांनी त्यावेळी कव्वालीमध्ये सांगितलं होता की माझी 2 पोरं आहेत नाही बायकांना बस. आशीर्वाद वडिलांचा. म्हणून आज कुठे गेलेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने गाणं गायला आपल्याकडं कित्येक वेळा आलेले आहेत. पण त्यांनी नेहमी सांगितलं की रायगडनं आम्हाला खूप प्रेम दिलाय. उरण तालुका, पेण तालुका. आणि मित्रांनो आज ते खूप मोठे झालेले आहेत. आमच्या वरडे गावातून त्यांच्याकडे गेले होते कव्वाली. सिद्धेश पाटील यांच्यासाठी पण 1000 रुपये. आणि क्रेज निर्माण केली मित्रांनो. 26 लॉस ऑफ 2. मोहन खराब होगी गेंद. वाइड गेंद. दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा. ज्यादा ही गेंद बाहर चली गई है. 25 जून 1932 को कर्नल सी के नायडू साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट क्रिकेट खेला. और 25 जून 1983 को हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता कपिल देव साहब के नेतृत्व में. 25 25 ओवर बनेगा 26. मिड विकेट के एरिया में एक ही सिंगल. और एक सिंगल पे संतुष्ट होने वाला बल्लेबाज यहां सिद्धेश को.
और स्कोर आगे जा रहा है 26। आखिरी मेरे हिसाब से यहां 4 गेंदें शेष। कृपया लाइट बंद करा, लाइट बंद करा। बघा ती लाईट कोणा चालू मोटरसायकल। धावत संख्या 26 लॉस ऑफ 2। मोहन ओ गेंद तारामंडल में सीधी ब्रह्मा जी के कमंडल में ठोक दीजिए। तुम्ही का असा चमत्कार करू नका डीजे, नाहीतर परत लफडा व्हायचा। आणि आमचे बंधू आश्रमदादा या नाही कव्वालीचा पूर्वी जाम शो। पूर्वी कव्वालीचा एक टाइम वेगळा होता। 32 सकाळ 5-5 4-4 लोक उठायची तरी कव्वाली चालूच। आता ते राहिलं नाही, आता काल बदलला। आता गॅदरिंग चालू असली कोण कधी दगडबाजी पत्ता नाही, काल तो राहिला नाही। 32 लॉस ऑफ 2। सलामी बल्लेबाज यानी के अजय की लाजवाब बल्लेबाजी। और बैक टू द बॉलर, मिडल स्टंप के ऊपर ये गेंद थी, सीधे बल्ले से खेला, बॉलर ने गेंद को सही उठाया। 32 पे स्कोर, 2 विकेट के नुकसान पे। आखिरी आणि अजय ने जर आता 2 षटकार मारले तर 1000 रुपये। आखिरी 2 बॉल, 5वीं डिलीवरी और 2 विकेट मोहन टू अजय। या एक्स्ट्रा कवर के ऊपर, लेकिन फील्डर तैनात है। एक और मिलेगा, दूसरा 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अजय और या सिद्धेश के बीच। अजय को मिलेंगे 2 रन। अजय पहुंचे व्यक्तिगत 20 पे और केलोनी टीम का स्कोर पहुंचा है 34 लॉस ऑफ 2 34। आखिरी गेंद, अंतिम ओवर की अंतिम गेंद, शेवटचा चेंडू। 34 स्कोर, बढ़िया स्कोर बन चुका है। मोनकोड़े नई मुंबई की टीम है। आखिरी गेंद के ऊपर अजय क्या करेंगे देखना पड़ेगा। और ये चौका है, अंपायर इशारा दे रहे, नो बॉल। बीमर कमर के ऊंचाई के ऊपर गेंद, 4+1 मिलेंगे 5 और स्कोर जा रहा है 39। अगली गेंद फ्री हिट। अगली गेंद फ्री हिट है 39। रिवो लिया है, यस फील्डिंग डिपार्टमेंट ने रिवो लिया है। उन्होंने अंपायर को चैलेंज किया है, चेक करो। तीसरे अंपायर चला आयोजक करते। इट इज ए नो बॉल। तो अगली गेंद फ्री हिट, स्कोर 39। आखिरी गेंद के ऊपर क्या छक्का ठोकेगा, गेंद डॉट जाएगी, कितने रन बनेंगे और केलोनी टीम का टोटल कितना रन हो जाएगा वक्त बताएगा मोनकोड़े टीम के सामने। अंतिम बॉल, शेवटचा चेंडू, लेकिन फ्री हिट की गेंद है। बल्लेबाज के पास एक लाइसेंस है मारने का, आजाद है कि इस गेंद के ऊपर बल्लेबाज। और ये फंसाया आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद। बहुत ही बढ़िया डिलीवरी, दिमाग का इस्तेमाल किया, खड़े खड़े खेलने का प्रयास असफल साबित हुआ। 39
और जीतने के लिए बोनकोड़े 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 11 बोनकोड़े टीम को चाहिए 40। अच्छा स्कोर बन चुका है केलोने का, लेकिन 40 का पीछा उत्तरार्ध के लिए सुने एक जबरदस्त कमेंटेटर हमारी आन बान शान आदरणीय दशरथ पाटिल मैम करावे नई मुंबई का आवाज। नई मुंबई टीम बैटिंग करेगी और पनवेल तालुका इस बार का फील्डिंग करेगी। उड़न तालुका के भेंडकर के मैदान के ऊपर कांटे के टक्कर का मुकाबला 40 का पीछा दशरथ की जुबानी क्रिकेट की कहानी कमांड जी। केले डेव्हिड 11 आहे गावदेवी केलवणे संघानं दमदार फलंदाजी केली। मागच्या सामन्यामध्ये फक्त 15 धावा होत्या आणि या सामन्यामध्ये 40। काय जबरदस्त बॅटिंग केली। चला केलवणे आले फिल्डिंग लावून घ्या प्लीज। तर कोणी विकेट घ्या केलवण्याचे गोलंदाज 1000 रुपये कॅश प्राइज रोशन घरत। करंजा अख्खा गाव आलाय, केलवण्याचा अख्खा गाव आलाय। भेंडकल जाते तुमचं गाव आहे बरोबर आहे, ते सांगायची गरज नाही। तर जिंकलाय म्हणून आता गाव आहे का हो? परेश पाटील कुठे आहे? परेश पाटील आहे ना? अरे त्याला जरा लघवी करा वगैरे सोडा काय, आगीचा तरी बंदोबस्त करा। चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात जितेश राऊत आणि पाच चंदन। अतिशय भन्नाट दोन्ही फलंदाज आहे, अतिशय फॉर्म मध्ये असलेले आहे। मागच्या सामन्याचा हिरो होता विशाल ठाकूर, बेनकलर गावचा हा दुसरा कोरोना व्हायरस। चांगली बॅटिंग केली नाही का? नाही तर संघ जवळ डब्यात गेला होता। देव पाण्यात ठेवायचे काढायचे ठेवायचे काढायचे। चला आता नंतर मात्र पाशा फॅन्स क्लब अजूनही पैसे उधळतील, कारण त्या संघ गेल्या फायनल मध्ये। चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज केलवणेवाले, ते सामान नंतर चेक करा एकामेकाचा। फिल्डिंग लावून घ्या पहिली। आता ही काय मीटिंग घ्या, टीम करायची मीटिंग नाही, वेळ नाही आता। फक्त तुम्ही सामान सांभाळला तर साला आपली जमीन दुसरा शेतकरी कसायचा। चला पहिलं षटक प्रगती पथावर केलवणे संघाचा पहिला गोलंदाज। संघाच्या वतीने पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार। अतिशय दमदार स्पर्धा। सन्माननीय सहभागीवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या सन्मानार्थ सरपंच जसे 2025 चे अतिशय दमदार आयोजन उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामधील नामवंत स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली, भव्य ट्रॉफीज। जितेश राऊत आणि पाच चंदन आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज हरेश पाटील आणि टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक प्राप्त करणार हसतो गोलंदाज केलवणे संघाचा। मेडनो निर्धाव षटक आणि हॅट्रिक, क्या बात आहे। चला खेळेल जितेश राऊत। राईट आर्म होते विकेट, येस आउटसाइड द ऑफ स्टंप। पुन्हा एकदा चांगला रनिंग मध्ये 2 धावा मिळतील। येस चांगला फटका ऑन साईडला। 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 वर। कोणी हॅट्रिक करा तर तुम्हाला मिळतील 1000 रुपये। केलवण्यासाठी ऑफर असेल।
काय जबरदस्त स्पर्धा आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद करा. म्हणजे आमच्याकडे प्रेक्षकच नसतात, नंतर फक्त खेळणारे असतात 10-12 जण. आयोजक असले तर असले नाही तर नाही. ते पण नंतर कंटाळतात, म्हणतात तुम्हीच सांभाळा. मार खाला तर तुम्हीच का. आणि हा पुन्हा एकदा अकोटा हाफ ट्रॅकर बनता, चेंडू हवेमध्ये असेल. चांगलं रनिंग मिळते विकेट. चिकी सिंगल. संघाची धावसंख्या झाली 4 ओव्हर. बेनबाद 40 धावांची गरज. एक रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. 2 टाकामध्ये घमासान, यादवी रणदुंदुभी, रणधुमाली, रणकंदन, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. बॉलिंग मार्फत या दुसरी सेमी फायनल, दुसरी उपांत्य फेरी. हरेश पाटील पहिला मानकरी, ज्याने विकेट हॅट्रिक घेऊन निर्धाव षटक फेकणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमधील, या प्रतियोगीमधील. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आहे, मध्ये धाव किती मिळतील, फक्त 1 धाव मिळते. चांगलं रनिंग मिळते विकेट. संघाची धावसंख्या झाली 5 वर. थोडंसं अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, कारण 40 धावा तुम्हाला चेस करायची आहेत. 3 बोरू फक्त आहेत. 5 चंदन मागच्या सामन्यामध्ये ज्याने दमदार बॅटिंग केली ती पहिल्या सामन्यामध्ये अतिशय क्लास बॅटिंग केली. राईट आर्म राहून दे विकेट तयार. हो, अवसाध्य अष्टम पंजांचा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती. विकेट हॅट्रिक्स तुम्हाला मिळतील 1000 रुपये. फक्त केलवडे संघासाठी ऑफर असेल. कृपया भेंडकर संघाने तयार राहायचं आहे. या स्पर्धेमध्ये शेवटची भैरवी. चेंडू जाईल आणि मिळते 4 धावा. या चांगलं टायमिंग, प्लेसमेंट चांगली आहे, शॉर्ट सिलेक्शन चांगले, गॅपचा परिपूर्ण फायदा उचलला आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 10 वर. बिनबाद 10 फॉनन. राईट आमरामध्ये विकेट पुन्हा खोदून काढला. चेंडू जाईल मिड विकेटला. पुन्हा चांगलं टायमिंग आणि मिळतील 2 आणि मिळतील 4 धावा मिळतील. कारण म्हणजे फिल्डिंग खराब झाली. वास्तविक 2च धावा तिथं होत्या. 2 धावे तर कन्वर्ट झाले 4 धावामध्ये. संघाची धावसंख्या 14 वर. चांगली सुरुवात. टार्गेट प्रति षटकामागे 13.33 आहे. 33-39 आणि धावा झाल्या 14. अजूनही बॉल बाकी आहे त्या षटकामध्ये. तब्बल 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल टू गो. धावसंख्या बिनबाद 1400. दमदार सलामी, अफलातून सुरुवात, ट्रिमेंडस स्टार्ट, वेल बिगन, इट्स हाफ डन. चला स्पीडअप करा प्लीज. जोरदार अपील आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. फर्स्ट आणि 6 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या 14 आणि 12 चेंडूमध्ये पाहिजे 26 धावांची गरज. प्रति षटकामागे 13 धावांचं इक्वेशन. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 26 रन्स. 12 मध्ये 26 धावांची गरज. आणि गोलंदाज ओमकार. ओमकार कोण रे? पाटील माळी. नये गेंदबाज ओमकार माळी. संघाच्या वतीने दुसरं षटक. आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. तर तुम्हाला पण हॅट्रिकला 1000 मिळतील. प्रत्येक गोलंदाजाला आहेत. येस. आणि हॅट्रिक मिडन ओव्हर त्याने. अच्छा त्यांनी देखील केले ते. म्हणजे सगळे हॅट्रिकवाले आहेत. ओमकार माळी. चला 12 मध्ये 26 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. हो येस. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. अतिशय चांगला निर्णय. सुनील माते ना रे.
अंपायर कोण? शरद म्हात्रे आणि परेश पाटील. परेश पाटील कुठे दिसत नाही, कपडेच फक्त दिसतात. यायला कशाला झाटाला मच्छर जाते त्यांच्या अंगाला. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्स लेगला जाईल. टोटल स्कोईज 17. राहिल्या फक्त 23 धावांची गरज. अटॅक करावा लागेल. कमीत कमी 2 मोठे बटके आले तर नक्कीच बोनकडे संघ येण होईल. शेवटी केलवणे संघाने इथपर्यंत मजल मारले म्हणजे नक्कीच. आणि दोन्ही गोलंदाज आहेत ते मेडन षटक फेकून हॅट्रिक करणार आहेत. आणि हा हुक करायचा होता, चेंडू हवेमध्ये असेल आणि मिळले 4 धावा. यस, डीप फाईन लेग लॉंग लेग यांच्यामधून अकोट टप्प्याचा आउटसाइड लेगच्या मध्ये हुक केला. 4 धावांनी संघाचा टोटल झाले 21 आणि राहिल्या फक्त 19 धावांची गरज म्हणजे जवळजवळ कमबॅक. काय सामना आहे, रंगतदार अवस्थेत. कट टू कट सामना, रफ अँड टफ सामना, थ्रिलिंग मॅच बिटवीन बोनकोडे आणि आई गावदेवी केलवणे डेव्हिड 11. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज कडवा प्रतिकार. 2 बलाढ्य संघ आमने सामने, एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी. बॉलिंग मार्क तयार. ओमकार माळी राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा त्या चेंडू खोदून काढलाय. मिळेल फक्त 1 धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धाव संख्या झाली 22. राहिल्या 18 धावा. दोन्ही बॉल बाकी आहेत. 9 बॉलमध्ये 18 धावा. 9 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 18 रन्स. अट्टी-तटीचा नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. आणि ह्या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अपर कट केला, चेंडू जाईल. हो, चांगला फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग. आणि ह्या देखील 4 धावा झाल्या असत्या. मिळतील 2 धावा आणि उर्वरित चेंडू 8 चेंडूमध्ये पाहिजे. 16 धावांची गरज. काय मॅच झाली, जबरदस्त सामना. म्हणून प्रेक्षक हालायला तयार नाही हो. सगळ्या मॅचेस एकदम टकाटक. हीच या स्पर्धेची पोच पावती आहे. आमच्या आदरणीय सौभाग्यवती मंजिता मिलिंद पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचे दमदार आयोजक दिनेश पाटील आणि जुगल. हो, हे क्या हुआ? बॅट तुटली बघा. ये देखो दोस्त, 2 बॅटे घेऊन गेलाय. बैट भी तुड़ गया. 3 निरंगा. तुझं बरं लक्ष आहे रे. कमाल आहे. सात चेंडू आणि 15 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम ओमकार माळी. शेवटचा चेंडू, दुसरं षटक प्रगती पदावर. काय जबरदस्त मॅच. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. दोन्ही संघाला विनंती करतोय, अंपायर डिसिजन फायनल. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. लास्ट डिलिव्हरी तयार. ओ बॅटची काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. जोरदार अपेल. बघूया पंचांचा निर्णय. झालं ना, 2 धावा ना. येस, 2 धावांनी राहिलं शेवटचं निर्णायक षटक. 6 मध्ये पाहिजे. 13 धावा. पाणी घेऊन जा प्लीज. पाण्याची तोटा नाही येतो. धाव संख्या 27. 13 धावांची गरज.
मगाशी जर तुमच्याकडे विशाल ठाकूरचा षटकार नसता आला तर मात्र भेंडकर सांगायचं काही खरं नव्हतं नाही का. 6 चेंडू 13 धावांची गरज, अजून एकही विकेट गेली नाही. आता मात्र त्यांना अटॅक करावा लागेल. हसुराम घरत हमारे कोपटे गांव के कट्टर समर्थक जिनके माध्यम से हम यहाँ पहुँच गए भेंडकल गांव में बहुत बरस के बाद जवळ 35 ते 40 वर्षानंतर भेंडकल गावामध्ये आलोय. पहिल्यांदा मी इथली पालखी फार फेमस आहे, विठोबाची पालखी. चला स्पीडअप करा. बिहारी लोकांची छटपूजा आणि यांची विठोबाची पालखी देशामध्ये 2 फेमस आहेत. चला शेवटचा गोलंदाज कोण रे बॉलर. चला यांच्याकडे देखील 1000 रुपयाचे कॅश प्राईज. ते आता विकेट ठेवा फक्त. स्वप्नील घरत शेवटचा निर्णायक षटक. संपूर्ण भविष्य याच्यामध्ये आता या संघाचं 6-13 6 गेंदे 13 रन्स. पहिला चेंडू तयार. स्वप्नील घरत आणि टीम जर संघ जिंकला 1000 रुपये. जोरदार अपेल. 5 चेंडू 12 धावांची गरज. काय जबरदस्त आसुराम घरात मॅच चालू आहे, युद्ध चालू आहे. एकीकडे रायगड जिल्हा, दुसरीकडे ठाणे जिल्हा से दंड व नवी मुंबई. आणि हे देखो केलवना वाले त्यांना वाटते सपना दिगाटीत दिसायला लागली. 5 चेंडू 12 धावांची गरज. जितेश राऊत आणि पार्थ चंदन. सामना जर जिंकला केलवणेवाले तुम्हाला मिळतील 1000 रुपये. आणि हा फटका. ओ ग्रेट कॅच. काय जबरदस्त झेल घेतला अन्यथा हा देखील आणि निर्णायक क्षणी घेतलेला झेल. नाही जिपे नाही बाबा, जिपे नाही. अरे जिपेला काय किंमत आहे. संडासामध्ये हागला तरी जिपे देणार. रिक्षाचे भाडे पण जिपेने नाही. ते ऑनलाईनचा भरोसा नाही इथं, बरं की नाही. जिपेला काय कोण कुत्रे विचारते हल्ली. रात्रीची वेळ आहे. रोकडा असेल तर इकडे या. चला 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. येणारा वंडांचा फलंदाज न्यू बॅट्समॅन इज येस. 2 विकेट घेतल्या टीमला. ये देखो आलाय. सौरभ कोहली यांच्या 1000 रुपये. स्वप्नील घरत हा स्वप्नील घरनी मॅच जिंकवली तर हे काय भैयासारख्या अंगावर घेऊन चालले रे. भय लोक असेच नाही. किती पाहिजे अजून. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. म्हणजे मोठा फटका जर आला जसा मगाशी विशाल ठाकूर यांनी मारला मोठा फटका आणि सामना आपल्या बाजूने झुकविला. निसटता विजय प्राप्त करणारा वनमॅन शो ठरला. यस 3 मध्ये दरी विकेट घेतल्या. और ये गेंद दोन चेंडू 10 धावांची गरज. केलवणावाले तुम्ही आत जाऊ नका प्लीज, पेनल्टी आहे. हां आयोजकांकडून स्ट्रिक्ट तुम्हाला वॉर्निंग आहे. आतमध्ये हा प्लीज. नाही तुम्ही सांभाळो, दुसरं काही नाही. काय तुम्ही उड्या मारा त्यांना भोगावं लागेल. चला 2000 रुपये आमच्याकडे कॅश जमा झाले. तो कुठं गेला भैया दुसरा. आईला अंगावर शालबिल घातलाय. भैया लोक कसे असत ना का ते
पपई विकणारे, चिकू विकणारे, नाही त्याची चुंबल करायची. सामान संपलं की गळ्यात अटकवायचा. चला 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला हा चेंडू मात्र निर्णायक ठरेल, याच्यावर भविष्य अवलंबून आहे. काय गोलंदाजी केली, जबरदस्त बॉलिंग अटॅक केला स्वप्नील घरत. क्या बात आहे, दमदार गोलंदाजी केलवणे. हा ओरडू नका बॉल टाकताना प्लीज. तुमचा आनंद व्यक्त करा नंतर, बॉल टाकून झाल्यानंतर. हो और ये आखिरी गेंद. काय साला उताले बघाय ना. हे बघ यो बघ रावण झाले बघ. कोण आहे रे यो बघ भैया बघ एक छट. सौरभ कोहली 1000 रुपये लावलेत. अच्छा अच्छा हा माहिती आहे मला. खालच्या आलीचा सौरभ कोहली. यस मग आमचे पण सोय करा ना जरा. हो सौरभ कोहली. अच्छा आहे का. अंडर 18 पॅकर आहे. चला लास्ट डिलिव्हरी, निर्णायक चेंडू जवळ सामना या ठिकाणी. केलवणे संघ तुम्हाला विनंती आहे प्लीज जाऊ नका. त्याचे पडसाद तुम्हाला दुसऱ्या मॅच मध्ये भोगावे लागतील. हे पेनल्टी दुसऱ्या नंतरच्या मॅच मध्ये देऊ प्लीज. नाही नियम म्हणजे नियम. हा तेच सांग, त्यांना तुम्ही आवरा जरा. एकामेकाचा करगोडा हातात धरा. गेला की असं ओढायचं, भले पॅन निघाली तरी चालेल. चला स्वप्नील घरत लास्ट डिलिव्हरी. हे 1000 रुपये कॅश प्राईज. आणि हा सामना जिंकलाय, गेला फायनल मध्ये. थांबा थांबा, निर्णय काय, थांबा निर्णय काय. देखो ये जीता जीता होई सिकंदर. आणि फायनल चला या दोन्ही संघांनी केलवणे आणि आयोजक भेंडकल यजमान विरुद्ध पाहुणे असा हा शेवटचा सामना. शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा. अमित म्हात्रे ही भैरवी लास्ट बस.